तारखेला लग्न काढलेलं आहे. लग्नाची तारीख जी आहे ते डिक्लेअर झालेली आहे. लग्नाला नक्की या. तर नमस्कार मित्रांनो, हॅलो, कशा सर्व? तर मजेतच असणार. तर आज बघा अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. थोडंसं आई काय चालू आहे तुमचं आज? सगळं वांग. अच्छा, वांग्याची भाजी बनवणार आहे आजची आज. मसाल्याचं. हां, आपल्या लग्नाची तयारी काय कुठपर्यंत आहे? कुरड्या, पापड, वड्या, सांडव्या झाल्या. आणखी गौनीसाच्या. आता आणखी सर्व चालू आहे समजा. चला, एक एक दिवस एक एक काम चालूच आहे सर्व. आणि बघा थोडंसं स्वयंपाकाचं चालू आहे. तिच्या हिशोबाने म्हटलं बघा काय करताय असतं. बघा काय घेता आज भाजी कशाची करताय? वांग ना. आणि पत्रिका वगैरे राहिल्या आपल्या छापाच्या. तर मित्रांनो बघा अशा प्रकारची एक पत्रिका घेतलेली आहे भावाच्या लग्नाची. थोडीशी तिचं सपडून बनवायचं आहे आम्हाला. तर पत्रिका लगेच आम्हाला थोड्या वेळात टाकायच्या 1-2 दिवसामध्ये बनवायला. त्यातने नावं वगैरे व्यवस्थित करायचं राहिलं, करेक्शन करायचं आहे. तर हे पत्रिका जी दाखवली मी तरी भावाच्या लग्नाची आहे. तर मी मागं व्हिडिओ टाकला होता शॉर्ट वगैरे हळदीचा आणि लग्नाचा. तर त्यामध्ये दाखवलं होतं पण पत्रिका वगैरे दाखवली नव्हती. तर थोडंसं एक्सचेंज चेंज करायचं आहे काही थोडंफार. तर तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे का आपल्या पत्रिका कशा छापणार आहेत. तर बघा अशा प्रकारचं चालू आहे भाजी. वांग्याची भाजी करणार आहे. 2 वेळा झालं आहे भाजीमध्ये सांगणं काय करता येतं. तर विशेष म्हणजे आपला व्हिडिओ याच्यावरती भाजीवर तर आहेच पण थोडंफार, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की आपलं पत्रिका वगैरे राहिल्या लग्नाच्या छापाच्या. त्यामध्ये कशा प्रकारच्या पत्रिका छापणार आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी, किंवा आमची पत्रिका कशा प्रकारे छापल्या जाणार आहेत. तर आणि बाकी सर्व राहिलंच आहे. घोडा बँड जो असते तो पण सांगायचं राहिलेला आहे. ते पण सांगायला जाणार आहे 1-2 दिवसात. थोडंसं पाहणं चालू आहे फोनवरतीच सध्या. जेव्हा प्रत्यक्षात भेटू आम्ही तर तेव्हा दाखवणार आहे तुम्हाला सर्व काही. आणि खूप ऊन झालेलं आहे, थोडंसं गरमास वगैरे होतं इथं. तर चालू आहे वांग्याची भाजी. आणि थोडंसं आता जेव्हा टाईम झालेला आहे दुपारचा. आजी कुठे गेली आपली? बाहेर आहे का आजी? मग कोणाकोणाला आमंत्रण दिलं नाही तुम्ही आणखी? नाही, द्यायचंच आहे ना, द्या लागेल ना. अच्छा, म्हणजे पत्रिका छापणं झाल्या त्यानंतर आमंत्रण देणार आहे आपण सर्वांना. पत्रिकांमुळे वाटत काय द्यायचं. पत्रिका छापायचं राहिल्या तर आत्ता शिकस का बघा. बघू आता जेवढं पत्रिका छापणं होईल, जेवढं वाटता येईल तेवढं पत्रिका वाटू. बाकीचं जे व्हॉट्सअपवर आहे त्याला व्हॉट्सअप वगैरे करू. आणि बाकीचे ज्याला पत्रिका वगैरे जाणार नाही त्यालाही आपण यूट्यूबवर वगैरे आमंत्रण देणार आहे. तर तुम्ही पण नक्की या. तारीख तुम्हाला सांगितलेलीच आहे. लग्नाची तारीख आहे 9 जुलै. तर थोडंसं पत्रिका वगैरे छापल्याच्या नंतर कन्फर्म करणार आहे. लग्नाची तारीख कुठली का आपल्याला? 7व्या महिन्याची 9 तारीख ना. तर मित्रांनो बघा लग्नाची तारीख आमची जाहीर झालेली आहे कन्फर्म. याच्या आधी पण सांगितलेलं आहे पण त्यामध्ये क्लिअर नव्हतं, मागं पुढे चालू होतं. तर आता लग्नाची तारीख काढलेली आहे आम्ही 9/7/2024. टाईम सकाळी 10 वाजताचा गोपाळ मुहूर्ताच्या टायमावर. तर अशा प्रकारचं चालू आहे सध्या शूट. विशेष म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात भेटून सांगायचं होतं हे. आता काय वेळेवर भाजी वगैरे चालू आहे त्याच्या हिशोबाने म्हटलं सांगा म्हणून चालू आहे बोलणं थोडंसं. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा. यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा. फेसबुकला पण आपलं पेज आहे. त्या पेजला तुम्ही विजय वराडे व्लॉग्स म्हणून आहे, तिथं जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आपल्या आयडीला. तिथनी पण खूप सारे व्हिडिओ सोडलेले आहे मी फेसबुकला पण. तर ठीक आहे, बघायचं शूट तुम्हाला दाखवत थोड्या वेळातच. आजी काय म्हणत आहे याच्याबद्दल. तर नमस्कार मित्रांनो, हॅलो, कशा सर्व? तर मजेत असणार. तर तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आणलेला आजचा. तर आज विशेष व्हिडिओ सांगायचा आहे तुम्हाला की जवळपास लग्न राहिलेलं आहे आता 1 महिन्याच्या आधी. म्हणजे आपल्याला 9 तारखेला लग्न काढलेलं आहे. लग्नाची तारीख जी आहे ते डिक्लेअर झालेली आहे.
9 जुलै 2024, वार मंगळवार. तर ठिकाण पण सांगितलेलं आहे, कपिलेश्वर संस्थान पिंजर, म्हणजेच पिंजरला लागणारं लग्न. तुम्हाला सांगितलेलं पण आहे आधीच कुठली मुलगी आहे तर, आणि थोडंसं माहिती पण दिलेलं सर्व काही. तर आपल्या व्हिडिओमध्ये आजी पण आलेले आहे. आजी नमस्कार करा इकडे सर्वांना. तर आजीचा नमस्कार घेतला, तुम्ही नमस्कार नेहमी घेता. आणि आई पण आपल्या व्हिडिओमध्ये आहे. आपलं चॅनलचं जे मेन रुटीन आहे ते आईवरच आहे सर्व काही डिपेंड. आई असले की आपलं चॅनल वगैरे सर्व व्हिडिओ वगैरे तयार असतात सर्व. आणि आई पण आहे आपल्यासोबत. तर तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे याच्या आधी पण व्हिडिओमध्ये, उंभायला पण सांगितलं क्लिअर काय आहे तर सर्व अशा प्रकारचं आहे. आणि देऊ पण आहे मागं. देऊ इकडे मला का बाईस तुला चौकी ना. हा तर बघा अशा प्रकारचा देऊ पण आलेला आहे. देऊ गावालाच गेला होता आत्ता, पण तो 2-3 दिवसामध्ये आला जस्ट. आपल्या व्हिडिओमध्ये दिसला नाही तो याच्या आधी पण. तर अशा प्रकारचं सर्व चालू आहे आमचं कार्यक्रम. तर तुम्हाला सांगायचं आहे लग्नाची तारीख. तर लग्नाची तारीख आहे 9 जुलै 2024. सांगितली का मी याच्यात? तर तेच डबल सांगितलेलं आहे, एकदा रिपीट. तर लग्नाची तारीख काढलेली आहे, फिक्स झालेलं आहे. आणि आता लगेच पत्रिका छापायला जायचं आम्हाला. तर पत्रिकेबद्दल थोडंसं माहिती सांगणार आहे तुम्हाला का आहे तर. आणि थोडंसं बघा अशा प्रकारचं आहे. मी थोडंसं फ्रंटचा कॅमेरा घेतो आणि घेतो सेल्फीमध्ये, थोडंसं व्यवस्थित वाटत नाही मला. हां तर सर्वांना एकदा आमंत्रण द्या तुमच्या हातानं की म्हणा माझ्या नात्याचं लग्नाला नक्की या. नक्की या, माझ्या नात्याच्या लग्नाला नक्की या. एवढीच माझी विनंती हात जोडून तुम्हाला. तुम्ही सांगा इकडेच, आई सांगणार आहे इकडेच. लग्नाला नक्की या. आईच्या हातात पण तेच म्हणणं आईचं पण. सांग इकडेच. तेच म्हणणं सगळेजण लग्नाला यावा. हां आणि लग्नाची तारीख काय सांगितलेली आहे किंवा पण तुमच्या हाताने सांगा. 9 जुलै. हां तर बघा अशा प्रकारचं सर्व 9 तारखेला लग्न काढलेलं आहे. आणि पत्रिका छापायला जाणार मी. तर पत्रिका वगैरे कशी छापणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर विशेष राहणार आहे तो व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि याच्यानंतर जो व्हिडिओ येईल पत्रिकेचा, तर पत्रिकेचा व्हिडिओ पण बघा. तुम्हाला वेगवेगळं खूप काही माहिती भेटणार आहे तुम्हाला पत्रिकेच्या व्हिडिओमध्ये. हे आधीच याच्यासाठी सांगत आहे की तो व्हिडिओ चांगला राहणार आहे. आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला सहज आमंत्रण करत आहे लग्नासाठी. आणि लग्नाची तारीख कन्फर्म होती त्यासाठी फिक्स केलेलं आहे. आणि अशा प्रकारचं सर्व काही तयारी चालू आहे आमचे. थोडे जसं जसं होत आहे तसं तसं तुम्हाला दाखवणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगायचं आहे की तारखेबद्दल, तारीख कंप्लीट झालेली आहे आणि त्या तारखेला लग्न राहणार आहे. आणि आदल्या दिवशी 8 तारखेला हळद राहणार आहे. आणि त्याच्यात सकाळी विशेष म्हणजे आम्हाला 7 तारखेला ठेवायचं होतं कुंकाचा कार्यक्रम, पण 7 तारखेला ते थोडंसं वेगळं जमत नव्हतं म्हणे. त्याच्या हिशोबानं आम्ही 8 तारखेला सकाळी कुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. हां सकाळचा राहणार आहे कुकू, नंतर राहणार आहे हळद. नानमुखाचा कार्यक्रम दुपारला. जेवणाचा कार्यक्रम दुपार. तर असे कार्यक्रम होणार आहेत. तरी त्याच्या आधी हळद वगैरे दळणं आहे. त्याच्यानंतर आपलं अक्षत वगैरे करणं आहे. त्याच्यानंतर आपलं खरेदी राहिलेली आहे. खरेदी पण सांगणार आहे तुम्हाला कुठं करणार आहे, कशी करणार आहे. तर बस्ता वगैरे फाडणं त्याला तेच म्हणतात खरेदी वगैरे. तर आजी खूप दिवसानंतर पहिले आधी तुम्ही पाहिलं असेल चॅनलला, आपल्या व्हिडिओमध्ये येत होती. आणि आता इथं पण लागलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं दिलेलं आहे ना सर्वांना आमंत्रण लग्नाला येण्यासाठी. आणि जस्ट आम्ही जाणार थोड्या वेळात आता पत्रिका छापायला. तर पत्रिका कशी छापली तर तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर आणखी पुढचे व्हिडिओ जेवढे दाखवता येईल तेवढे परत दाखवणार आहे. तर इकडेच सर्वांना बाय करून द्या. तर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की कमेंट करा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. यूट्यूबला असेल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय.